त्यामध्ये दोन प्रकारचे वाटप असतात. एक असतं की जे पिढीजात होत आलेली जमीन असते किंवा जी प्रॉपर्टी असते ती असते, आणि एक स्वकष्टाने कमवलेली प्रॉपर्टी असते. या दोन्हीतल्या नक्की वाटपामध्ये काय फरक असतो? बघा, आता हाच फरक जाणून घेतला ना सगळ्यांनी की निम्मे प्रॉपर्टीजचे डिस्प्यूट्स कमी होतात. आता हा फरक काय आहे, आता पिढीजात तुम्ही म्हटलं, जे पिढीजात प्रॉपर्टीज आलेल्या आहेत त्या पिढीजात प्रॉपर्टीज म्हणजे काय, जनरली आपण ह्या कॉन्सेप्टला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज म्हणतो. आणि ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीजमध्ये तुमचा हक्क कोपर्सनरी हक्क आहे, म्हणजे जन्मापासून हक्क आहे का काय कसा आहे तो बघितला जातो. आणि आपण पहिलं ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज काय ते बघूया. ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज म्हणजे कसं आहे, माझ्या आजोबाकडनं, माझ्या वडिलांच्या वडिलांकडनं प्रॉपर्टी झालेल्या त्या ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आणि पिढीजात प्रॉपर्टीज. त्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचे अधिकार असतात, बरोबर. आणि स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे काय, आता माझ्या वडिलांनी प्रॉपर्टी घेतली, त्यांनी प्रॉपर्टी घेतली त्यांच्या कष्टाच्या प्रॉपर्टीमध्ये. सपोज ते नोकरी करत असेल, त्यातनं उत्पन्न झालं, त्या उत्पन्नातून त्यांनी प्रॉपर्टी घेतली, म्हणजे त्याची स्वमालकीची प्रॉपर्टी झाली. ते कुणालाही विकू शकतात प्रॉपर्टी, म्हणजे त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची. मात्र तसंच एकत्र कुटुंब असताना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधून जे पैसे आले, म्हणजे आता एकत्र कुटुंब आहे, एक शेती आहे, ते शेतीतनं मिळकतमधनं पैसे मिळाले, म्हणजे उत्पन्नातून पैसे मिळाले, आणि त्या उत्पन्नातून दुसरी प्रॉपर्टी घेतली तर ते स्वकष्टार्जित नव्हे, ते एकत्र कुटुंबाचीच प्रॉपर्टी, बरोबर. परंतु मी कुठेतरी नोकरी करतोय आणि नोकरीतनं मला उत्पन्न मिळालेलं आहे, मी कुठेतरी काही काम करतोय त्याचं उत्पन्न मिळालं आहे, आणि त्या उत्पन्नातून मी पैसे जमा केले आणि ते पैशातून घेतली, तर ती माझी स्वमालकीची स्वकष्टार्जित. आता स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये मला जोपर्यंत मी जीवित आहे तोपर्यंत मला अधिकार आहे. मात्र वडिलोपार्जित मिळकत असेल तर माझ्या मुलांना, माझ्या मुलींना हक्क आहे त्या प्रॉपर्टी. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.